निवांत झोपलो होतो, पण कर्कश असा स्विगीचा सायरन वाजायला लागला. नंतर कळालं की यार ऑर्डर पडली आहे. बघितलं तर चला पहिली ऑर्डर देऊन येऊ आज. ऑर्डरमध्ये होतं एक मसाला डोसा आणि इडली वडा मिक्स. ते त्यांच्याकडून घेऊन मी चाललो डिलिव्हरी बॉयला हँडओव्हर करायला. पहिली ऑर्डर कंप्लीट करून त्यांच्या हातात दिली. तोपर्यंत तिथंच होतो, तोपर्यंत दुसरी ऑर्डर पडली, ती पण घेऊन येऊ. ते डोसेवाले पण म्हणायला लागले 5 मिनटात तो ऑर्डर खालीच म्हणलं की दुसरी न्यायला आलास. त्यांना काय माहिती माझी काय करून चालली. तर ऑर्डर घेऊन दिली डिलिव्हरी बॉयला. आजचा रेस्टॉरंटचा टाईम तर संपला. तरी 1 महिना झालं मी स्विगीवर फेक रेस्टॉरंट सुरू केलेलं. 1 महिन्यात एक पण पेमेंट मिळालं नाही आहे. रिॲलिटी सांगायचं झालं तर एवढे चार्जेस लागते, एवढे टॅक्स लागतो की पहिला महिना सगळा कापाकापीतच जातं. फुकटचं खायचं आहे म्हणल्यावर थोडे ॲडजस्टमेंट तर करावं लागत. अशी बी मेहनत काही नाही आहे म्हणून थोडं ॲडजस्टमेंट चालते. तर चाललो घरी झोपायला. दुपारून फूड स्टॉल चालू करायचा आहे. स्वतःचा छोटासा धंदा असण्याचा हे एक मस्त फायदा. 4:30 वाजता निवांत उठलो आणि आलो दुकान उघडायला. दुकान उघडून सेटअप लावून सुरुवात करताना घरचेच भांडे उचलून आणले होते, पण घरच्याच्या सारख्या बोलण्यामुळं बाजारात जाऊन पॅन घेऊन आलो 100 रुपये. बजेट कमी असल्यामुळे खूप गिऱ्हाईक नाही तोपर्यंत चांगला कांदा टमाटर चिरायचं शिकून घेतो. फास्ट जमलं पाहिजे. 2 वाजले, आपला टाईम संपला. समोरचा बार पण बंद झाला. बार बंद झाल्यावर तसं थांबत नाही, गाडा लावून आपलं नीट निघतो. चला घरी झोपायला. आज त्याच्या स्विगीच्या पण 2-3 ऑर्डर भेटल्या आणि हे काढलं तर फूड स्टॉलचं चालूच आहे. चांगला रिस्पॉन्स भेटतोय तसा 3-4 दिवसाच्या मानाने. 2:30 वाजलेत आज झोपायला. बंद करायला थोडा उशीर होतोच कारण हा धंदाच लेट नाईटचा आहे. तर गुड नाईट.